सारे बच्चे चले गए साहब, 3 बच्चे चले गए हैं। खरंच काय बोलावं तेच कळत नाहीये. का बरं देव असा अन्याय करतो की ते फक्त गरिबांवरच होतो. खरंच हे दृश्य बघितल्याच्या नंतर कळतं की गरिबांना त्या गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्या वस्तू त्या आगेमध्ये जळून खाक झाल्यात, त्या राख झाल्यात आणि त्यांना ते बघितल्याच्या नंतर काय यातना होत असताना त्या फक्त त्यांनाच माहिती. आज लखनौ मधल्या ह्या 250 झोपड्या जळून खाक झाल्यात आणि विशेष म्हणजे एक बाप असा सांगतोय की त्या आगेमध्ये माझे 4 लेकरं जळून खाक झालेत. खरंच ते ऐकल्याच्या नंतर ना जो काही इथं मनाला त्रास होतोय ना तो खरंच शब्दात सुद्धा सांगणं योग्य नाही. आज ते दृश्य बघितल्याच्या नंतर इतकं विचित्र वाटतंय की का हे का आणि ते फक्त गरिबांच्याच नशिबाला का.